सोनम वांगचुक आज उपोषण सोडू शकतात, पण त्यांनी 3 अटी ठेवल्यात. याच दरम्यान दिल्लीत संसदेवर मोठा मोर्चा धडकणार आहे. हजारोंच्या संख्येनं देशभरातून तरुणाई यात सहभागी होतीये. पण सोनम वांगचुक या मोर्चात येणार का आणि उपोषण मागे घेण्यासाठी त्यांच्या 3 अटी कोणत्या, जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर सोनम वांगचुक हे सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होत 28 जून पासून उपोषण करतायत. सलग 21 दिवसांपेक्षा जास्त काळ उपोषण केल्यामुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली आहे आणि अखेर दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि बिघडत चाललेल्या त्यांच्या प्रकृतीमुळे दिल्ली पोलिसांनी त्यांना शनिवारी 18 जुलैला जंतर मंतरवरून सफदरजंग रुग्णालयात जबरदस्तीनं प्लॅन करून दाखल केलं. मात्र त्यांची पत्नी गीतांजली यांनी त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी केली, जी हायकोर्टानं फेटाळून लावली. आता त्यांनी या संदर्भात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान वांगचुक यांना अनेक मान्यवरांनी उपोषण सोडण्याचं, मागे घेण्याचंही आवाहन केलंय, पण त्यांनी सरकारशी संवाद झाल्याशिवाय उपोषण मागे घ्यायला स्पष्ट नकार दिलाय. सध्या सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे आणि या संदर्भात रुग्णालयानं अधिकृत मेडिकल बुलेटिनही जारी केलंय. याच दरम्यान आता दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणता, तर सोनम वांगचुक उपोषण कधीपर्यंत असंच सुरू ठेवणार? तर त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी सांगितलंय की जर त्यांच्या अटी पूर्ण झाल्या तर ते आज म्हणजेच 20 जुलैला उपोषण सोडतील. सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून त्यांनी 3 अटी जाहीर केल्यात. यातली पहिली अट, सरकारनं शिक्षण व्यवस्थेतल्या त्रुटी, पेपर लीक सारख्या मुद्द्यांवर जबाबदारी स्वीकारावी. दुसरी अट, जर आम्ही म्हणजे सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीचं नेतृत्व हे सगळे संसदेच्या दरवाजापर्यंत पोहोचलो आणि तिथं राजकीय वेगवेगळ्या पक्षांच्या खासदार आणि नेत्यांकडून हा मुद्दा संसदेत प्रामुख्यानं उपस्थित करण्याचं आश्वासन मिळालं तर उपोषण सोडण्यात येईल. आणि तिसरी अट, जर प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे संसदेपर्यंत पोहोचणं शक्य झालं नाही तर विविध पक्षांच्या खासदारांनी आणि नेत्यांनी रुग्णालयात येऊन वरच्या अटींची पूर्तता करण्याचं आश्वासन द्यावं. खरं तर सोनम वांगचुक यांनी सध्या रुग्णालयात आपल्याला बेकायदेशीर नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप सुद्धा केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार रुग्णालय परिसरात त्यांची मुक्तपणे हालचाल करण्याचं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य तसंच लोकांशी संवाद साधण्याचा आणि संपर्क ठेवण्याचा अधिकार हा प्रशासनानं पूर्णपणे मर्यादित केलाय. या सगळ्या परिस्थितीमुळे त्यांच्या मूलभूत अधिकारांवर बंधनं आल्याचा दावा सुद्धा सोनम वांगचुक यांनी केलाय. याच दरम्यान आता सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीनं खरं तर 20 जुलैला चलो संसद मोर्चा काढण्याची घोषणा केलेली. हा मोर्चा थोड्याच वेळात निघतोय. मात्र दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी कलम 163 म्हणजेच पूर्वीचं कलम 144 लागू केलंय. याचा अर्थ जंतर मंतर वगळता इतर कोणत्याही ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र यायला मनाई आहे, निदर्शनं करण्याला मनाई आहे. कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलाय. या मोर्चाला रोखण्यासाठी दिल्लीत 5000 पेक्षा अधिक पोलीस जवान आणि 25 बटालियन्स तैनात करण्यात आल्यात. असं असतानाही शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात तरुणाईचा आवाज संसदेपर्यंत पोहोचवण्यासाठी अभिजित दिपकेंसह अनेक जण मोठ्या संख्येनं एकत्र येण्याचं आवाहन करतायत. आता आज खरोखरच सोनम वांगचुक उपोषण सोडणार का, त्यांच्या अटी मान्य होणार का आणि मोर्चाचं काय होणार हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. सोनम वांगचुक यांच्या या उपोषणाबद्दल आणि त्यांच्या अटींबद्दल तुमचं मत काय आहे? या अटी सरकार मान्य करेल अशी शक्यता तुम्हाला वाटते का? शिक्षण व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी असं आंदोलन खरंच आवश्यक आहे का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.